मित्रांनो, समजा तुमच्या जमिनीवर शेजाऱ्याने हळूच एक भिंत टाकली आहे किंवा तुमच्या शेतात थोडं थोडं करून कुणीतरी घुसत आहे आणि तुम्ही विचार करत आहात की जाऊ दे, सोडून देऊया, उगीच वाद नको. तर तुम्ही एक लक्षात ठेवा की आज 1 फूट जागा दिली तर उद्या तुमची 10 फूट जागा देखील जाऊ शकते. नमस्कार मित्रांनो, मी ॲडव्होकेट कीर्ती आणि आज आपण बघणार आहोत आपल्या प्रॉपर्टी आणि मनी कोर्ट स्टोरी सिरीजचा भाग 7वा. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत अतिक्रमण म्हणजे नेमकं काय आणि जर तुमच्या जमिनीवर कोणी अतिक्रमण केलं तर तुम्ही कायदेशीररित्या ते कसं हटवू शकता. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. समजा राम नावाचा एक शेतकरी आहे. त्याची 2 एकर जमीन आहे आणि त्याच्या शेजारी श्याम नावाचा व्यक्ती राहतो. सुरुवातीला सगळं काही त्या दोघांमध्ये ठीक होतं. पण एक दिवस रामला लक्षात येतं की श्यामनं हळूहळू कुंपण आत टाकलं आहे. यावर राम म्हणतो की काही हरकत नाही, आपल्या शेजारी तर आहे. परंतु काही महिन्यांनी श्यामला तिथे एक छोटं शेड बांधलेलं दिसून येतं आणि आता रामला त्रास होतो. त्याला तो विचार करतो की ही जागा नक्की माझी आहे की त्याची आहे. आणि इथूनच सुरुवात होते ते म्हणजे एन्क्रोचमेंट अतिक्रमण केसच्या प्रवासाची. मित्रांनो, प्रथम आपण बघूया की अतिक्रमण म्हणजे नेमकं काय. जेव्हा एखादी व्यक्ती दुसऱ्याच्या मालकीच्या जमिनीवर बिना परवानगी प्रवेश करून तिथं कब्जा करते किंवा बांधकाम करते, त्याला आपण अतिक्रमण म्हणतो. मग या अतिक्रमणाचे अनेक प्रकार आहेत, पण ते प्रकार आता जाणून घेऊया. नंबर 1 म्हणजे थेट अतिक्रमण, याला आपण डायरेक्ट एन्क्रोचमेंट म्हणतो. जेव्हा एखादी व्यक्ती सरळ तुमच्या जमिनीवर कब्जा करते, म्हणजे समजा शेजाऱ्याने तुमच्या प्लॉटमध्ये भिंत बांधली किंवा तुमच्या शेतात येऊन शेती करायला सुरुवात केली आणि प्लॉटमध्ये घर किंवा शेड बांधलं. हा सर्वात स्पष्ट आणि कॉमन असा प्रकार आहे जो अतिक्रमणामध्ये येतो. नंबर 2 म्हणजे इनडायरेक्ट एन्क्रोचमेंट, अप्रत्यक्ष अतिक्रमण. हा थेट कब्जा नसतो, पण त्याचा वापर असा असतो की ज्यामुळे तुमच्या हक्कांवर परिणाम होतो. उदाहरणार्थ, शेजाऱ्याच्या ड्रेनेज तुमच्या जमिनीत सोडला गेला असेल, घराची बाल्कनी किंवा छप्पर तुमच्या प्लॉटवर एक्सटेंड केलं गेलं असेल, पाण्याचा निचरा तुमच्या बाजूला वळवला असेल. हे अतिक्रमण दिसायला तसं छोटं असतं, पण पुढं त्याचं मोठं नुकसान तुम्हाला सोसावं लागू शकतं. नंबर 3 आहे ते म्हणजे स्ट्रक्चरल एन्क्रोचमेंट, बांधकामाद्वारे केलेलं अतिक्रमण. आता हे अतिक्रमण म्हणजे जेव्हा परमनंट कन्स्ट्रक्शन, कायमस्वरूपी बांधकाम केले जातं तेव्हा होतं. उदाहरण द्यायचं झालं तर कंपाऊंड वॉल आत टाकणे, घराचा भाग तुमच्या जमिनीत बांधणे, दुकान गाळा एक्सटेंड करणे. आता हे जे अतिक्रमण असतं ते काढणं तसं कठीण नसतं, कारण एकदा ते बांधकाम केलं की ते तोडण्याशिवाय पर्याय नसतो आणि त्यामुळे हे अतिक्रमण काढणं अशक्य होऊन जातं. नंबर 4 आहे ते म्हणजे टेम्पररी एन्क्रोचमेंट, तात्पुरतं अतिक्रमण. आता हे जे अतिक्रमण आहे ते काही वेळासाठी केलेलं असतं. म्हणजे समजा कोणी तात्पुरती झोपडी टाकली असेल, माल साठवण्यासाठी जागा वापरली असेल, पार्किंगसाठी तुमची जागा काही काळासाठी वापरली आहे. आता हे अतिक्रमण देखील सुरुवातीला छोटं-छोटं वाटतं, पण जर तुम्ही दुर्लक्ष केलं तर हे जे अतिक्रमण आहे, जे तात्पुरतं आहे, ते कायमस्वरूपी देखील होऊ शकतं. नंबर 5, गव्हर्नमेंट लँड एन्क्रोचमेंट, सरकारी जमिनीवरील अतिक्रमण. जेव्हा सरकारी जमिनीवर अतिक्रमण केलं जातं, तेव्हा हे अतिक्रमण होतं. आता उदाहरण द्यायचं झालं तर रस्त्यावर तुम्ही दुकान टाकलं असेल किंवा फुटपाथवर बांधकाम केलं असेल किंवा सरकारी प्लॉटवर कब्जा केला असेल. आता अशा केसमध्ये प्रशासन म्हणजेच तहसीलदार किंवा महापालिका थेट ॲक्शन घेऊन हे अतिक्रमण काढू शकतात. नंबर 6 आहे ते म्हणजे ॲडव्हर्स पोझिशन, प्रतिकूल ताबा. आता हा जो आहे तो थोडासा वेगळा अतिक्रमणाचा प्रकार आहे, पण तितकाच धोकादायक देखील आहे. समजा जर कोणी 12 वर्षांपेक्षा जास्त काळ तुमच्या जमिनीत राहिला असेल आणि तुम्ही 12 वर्ष कोणतीच ॲक्शन घेतली नाही, तर कायद्याने सांगितले आहे की तो हक्क कायदेशीररित्या त्या व्यक्तीला मिळतो, म्हणजे त्या जमिनीचा ताबा त्या व्यक्तीला मिळू शकतो, जरी त्याचे अतिक्रमण असले तरीही. मग आता हे जे ॲडव्हर्स पोझिशन आहे म्हणजे प्रतिकूल ताबा आहे, त्याचा अर्थ नेमका काय आणि त्याविषयी आपण कायद्यामध्ये कोणकोणत्या तरतुदी दिल्या आहेत आणि कोणते अधिकार आपल्याला प्राप्त होतात याविषयीची सविस्तर माहिती असणारा व्हिडिओ मी ऑलरेडी या चॅनेलवर अपलोड केला आहे. त्या व्हिडिओची लिंक मी वरती आय बटनवर आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे. आता हे जे आपल्या जमिनीवर केलेलं अतिक्रमण आहे ते हटवण्यासाठी कायदेशीर उपाय आता आपण स्टेप बाय स्टेप बघूया. सर्वात आधी तुम्हाला काय करायचं आहे तर तुम्हाला कागदपत्र तपासायची आहेत. कारण सर्वात महत्त्वाचं पाऊल आहे की तुमची मालकी हक्क तुम्हाला सिद्ध करायचा आहे आणि तो या कागदपत्रांद्वारेच करायचा आहे. कोणती कागदपत्र? 7/12 उतारा, 8 उतारा, सेल डीड, प्रॉपर्टी कार्ड जर शहरात तुम्ही राहत असाल तर. हे सर्व डॉक्युमेंट जर तुमच्या बाजूने असतील तर तुमचा मालकी हक्क न्यायालयात सिद्ध करणे अत्यंत सोपे होते आणि तुमच्या बाजूने निर्णय लागू शकतो. पुढची स्टेप आहे ती म्हणजे सरकारी मोजणी करून घेणे. अनेक वेळा बाउंडरी डिस्प्यूटमुळे अतिक्रमण होत असतं. मग अशा वेळी आपण काय करायचं तर तलाठी किंवा सर्वे ऑफिसला एक अर्ज करायचा आणि अधिकृत मोजणी करून घ्यायची.
यामुळे काय होतं तर एक्झॅक्ट बाउंड्री कुठे आहे ते स्पष्ट होतं आणि कोर्टात स्ट्रॉंग प्रूफ, मजबूत पुरावा तुमच्या बाजूने मिळून जातो. पुढची स्टेप आहे ती म्हणजे लीगल नोटीस पाठवायची. अतिक्रमण करणाऱ्या व्यक्तीला लीगल नोटीस पाठवणं देखील खूप महत्त्वाचं आहे. कारण त्या नोटिसीत लिहिलेलं असतं, की तुम्ही माझ्या जमिनीवर अतिक्रमण केलं आहे आणि कृपया ते हटवा. नाहीतर कायदेशीर कारवाई केली जाईल. या नोटिशीमुळे समोरच्या व्यक्तीवर प्रेशर येतं आणि बऱ्याच केसमध्ये कोर्टामध्ये किंवा न्यायालयात ही केस जाण्यापूर्वीच तो प्रश्न सुटतो आणि अतिक्रमण हटवले जाते. पुढची प्रोसेस आहे ती म्हणजे सिव्हिल कोर्टामध्ये दिवाणी न्यायालयामध्ये केस फाईल करणं. जर नोटीस देऊन सुद्धा अतिक्रमण काढलं नाही तर पुढचं पाऊल म्हणजे न्यायालयात तुम्ही दावा दाखल करणं. मग आता कोणते दावे तुम्ही दाखल करू शकता तर एक म्हणजे सूट फॉर इंजंक्शन, यामध्ये तुम्ही समोरच्याला थांबवू शकता, त्याने केलेले बांधकाम देखील थांबवू शकता. आणि दुसरा दावा आहे तो म्हणजे सूट फॉर पोजेशन, तुमची जमीन तुमच्या नावावर परत मिळवण्यासाठीचा दावा. हे दोन कायदेशीर हक्क आणि दावे तुम्ही न्यायालयात करू शकता. आता हे दावे दाखल केल्यानंतर कोर्टाकडून ऑर्डर मिळते, ज्याला आपण कोर्टाचा आदेश, न्यायालयाचा आदेश म्हणतो. मग त्याच्यानंतर काय करायचं? जर न्यायालयाने तुमच्या बाजूने निर्णय दिला आणि तरी देखील समोरचा अतिक्रमण हटवत नसेल, तर तुम्ही एक्झिक्युशन पिटिशन, याला दरखास्त फाईल करू शकता. कोर्टाच्या आदेशानुसारच पोलीस किंवा तहसील मदतीने तुम्ही हे अतिक्रमण हटवू शकता. म्हणजे समजा कोर्टाचा आदेश येऊन देखील तुमच्या शेजाऱ्याने अतिक्रमण हटवले नाही, तर पोलिसांच्या मदतीने, जबरदस्तीने ते अतिक्रमण हटवण्याचा तुम्हाला अधिकार आहे. पण न्यायालयाचा आदेश यासाठी असणे आवश्यक आहे. मग या एन्क्रोचमेंटसाठी, अतिक्रमणासाठी लागू होणारे कायदे आपल्या भारतात कोणते आहेत? एक म्हणजे सिव्हिल प्रोसिजर कोड, CPC 1908. हा सर्वात महत्त्वाचा कायदा आहे, कारण कोर्टामध्ये केस कशी चालेल हे या कायद्यामध्ये ठरवलेलं असतं. या कायद्यामधील सेक्शन 9 प्रमाणे सिव्हिल कोर्टाला प्रॉपर्टी डिस्प्यूट ऐकण्याचा अधिकार आहे. म्हणजे अतिक्रमण झालं असेल तर तुम्ही दिवाणी न्यायालयामध्ये केस नक्की फाईल करू शकता. याच CPC अंतर्गत ऑर्डर 39 आणि रूल 1 आणि 2 प्रमाणे टेम्पररी इंजंक्शन देखील तुम्ही मागू शकता, ज्यामध्ये कोर्ट तात्पुरता आदेश देऊ शकतो आणि समोरच्याला बांधकाम बांधण्यापासून थांबवू शकतो आणि हे अतिक्रमण रोखू शकतो. दुसरा कायदा आहे तो म्हणजे स्पेसिफिक रिलीफ ऍक्ट, विशिष्ट मदत कायदा 1963. हा कायदा तुमचा हक्क एन्फोर्स करण्यासाठी वापरला जातो. या कायद्याच्या सेक्शन 5 अंतर्गत तुम्ही रिकव्हरी फॉर पोजेशन, म्हणजे जर तुमची जमीन कोणी बळकावली असेल तर ती तुम्ही परत मिळवण्यासाठी केस दाखल करू शकता. याच कायद्याच्या सेक्शन 5 अनुसार तुम्ही सूट फॉर पोजेशन विदाऊट ओनरशिप प्रूफ, म्हणजे जर कोणी बळजबरीने तुमचा कब्जा काढून घेतला असेल आणि 6 महिन्यांच्या आत तुम्ही या कायद्या अंतर्गत जर केस दिवाणी न्यायालयात दाखल केली, तर तुम्हाला ओनरशिप प्रूव्ह न करता, म्हणजे तुमचा मालकी हक्क प्रूव्ह न करता देखील ती जमीन परत मिळू शकते. याच कायद्याच्या सेक्शन 38 प्रमाणे परमनंट इंजंक्शन देखील तुम्ही न्यायालयाकडून घेऊ शकता, ज्यामध्ये कायमस्वरूपी बांधकाम करण्यास त्या व्यक्तीला मनाई केली जाते. पुढचा कायदा आहे तो म्हणजे इंडियन पिनल कोड, आता जो सध्या BNS म्हणून लागू केला आहे, यालाच आपण भारतीय न्याय संहिता म्हणतो. जर अतिक्रमण जाणीवपूर्वक आणि बेकायदेशीर असेल तर क्रिमिनल केस, म्हणजे फौजदारी कारवाई देखील होऊ शकते, ज्यामध्ये क्रिमिनल ट्रेसपास अंतर्गत दुसऱ्याच्या प्रॉपर्टीमध्ये बेकायदेशीर प्रवेश केला तर नक्की शिक्षा होऊ शकते. ही किती शिक्षा होऊ शकते तर 3 महिने तुरुंगवास आणि दंड किंवा दोन्हीही अशी शिक्षा या कायद्याअंतर्गत, म्हणजेच BNS या कायद्याअंतर्गत होऊ शकते. पुढचा कायदा आहे महाराष्ट्र लँड रिव्हेन्यू कोड, महाराष्ट्र जमीन महसूल संहिता. महाराष्ट्रामध्ये जमीन संबंधित प्रश्नांसाठी हा खूप आणि महत्त्वाचा कायदा आहे. या कायद्याच्या सेक्शन 50 आणि 53 प्रमाणे तुम्ही मेजरमेंट आणि बाउंड्री निश्चित करून घेऊ शकता. सरकारी मोजणी करून हे बाउंड्रीज निश्चित करता येते. आणि त्याचबरोबर जर सरकारी जमिनीवर अतिक्रमण असेल तर तहसीलदार आणि कलेक्टर मार्फत हे अतिक्रमण हटवले देखील जाऊ शकते. पुढचा कायदा आहे तो म्हणजे लिमिटेशन ऍक्ट 1963. हा कायदा वेळेची मर्यादा ठरवतो. जर कोणी 12 वर्षांपासून तुमच्या जमिनीवर ताबा करून आहे आणि तुम्ही काहीच ऍक्शन घेतली नाही, तर तो मालकी हक्क क्लेम करू शकतो आणि त्याला हक्क देखील मिळू शकतो. आणि त्यामुळे तुम्ही या सर्व कायद्यांचा उपयोग करून तुमच्या हक्क आणि अधिकारांबद्दल नक्की न्यायालयात आवाज उठवू शकता. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि उपयोगी वाटला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया आपल्या ॲडव्होकेट कीर्ती या चॅनेलच्या मनी अँड कोर्ट स्टोरीज या सिरीजच्या पुढच्या भागात. धन्यवाद.